काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिवा निवारी कलिकालाचा भेव वाचे वदता शिवनाम तयन बांधी क्रोध काम विठाल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय धातूनिंद्रे समागत्यं तिष्ठन्त मानंद कंद परम ब्रह्मलिंगम देता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांची सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुशल काही सुनेना बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी शिवा विठाल विठाल प्रसन्न प्राप्त झाली तिनखडी या ठिकाणी महिनाभर निमित्त त्याला असलेली कीर्तन रूप सेवा मालकाळी शिवजक नियोजक आयोजक त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने व तसेच मनपात बसणारे मनपात न बसणारे दारू पिणारे दारू न पिणारे आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणार गोड बोलणारे गोड न बोलणारे चांगलं वागणारे चांगले न वागणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्डे जाईल यासाठी देखील झटणारे यांच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादे तसेच प्रसन्न मामा खेडकर यांच्या परिचयातून मी बाप्पा जय हरी मारुद्र नागरगड इयत्ता दुसरी ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे ओहो प्रसन्न मामा लय विचारामध्ये आहे मी एवढ्या छोट्या घेतली छान कीर्तन करेन का नाही याचं लई टेन्शन हाय प्रसन्न मामा माझं नावच जय हरी आणि माझं आजचं कीर्तन लय होणार भारी विठाल
त्या कीर्तन रूप सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्निवंदनीय पैठणीवासी संतांचा घेतलेला आहे. बरं, पैठणीवासी संत म्हणजे कोणते संत? तू सांग चष्मेवाली. येत नाही येत. बरं, झुके गणेशाला असं कोण करत? तू सांग. लवकर सांग. माहिती पण मोठ्याने ते सांगेल. एका कानात सांगते पण मोठ्याने काय सांगाल? त्यात उत्तर आहे पुष्पा. इथपर्यंत माझ्या कानात ऐकू येईल. अहो, पैठणीवासी संत आपल्या म्हणल्यावर आपले लेखणे आपले मान खाली झुकते, पण त्याच अवधी झुके गणेशाला बोलल्यावर आपण आनंदाने सांगतो. याचे शोकांत काय? पैठणीवासी संत म्हणजे संत एकनाथ महाराज विठाल. हा कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग एकनाथ महाराज यांचा आहे. बरं, एकनाथ महाराज या अभंगात काय सांगतात? शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते म्हणजे शिवा भोळा भाबडा दयाळू सर्वश्रेष्ठ आहे. माझं संपूर्ण मन त्यांच्या पायापाशी साधलेलं आहे. वाचे वदता शिवनाम ते अन्न बांधी क्रोध काम म्हणजे तो शिवनामाचे जप करतो, त्याच्या मनामध्ये काम आणि क्रोध येत नाही. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष त्याच्या मधामध्ये त्याला प्रत्यक्ष मध्ये भेटतात. एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा बेव म्हणजे तो शिवनामाचे जप करतो, त्याच्या मनामध्ये भीती येत नाही. विठाल. महादेवाचा जन्म तर कसा झाला सांगतो तुम्हाला. एके दिवशी विष्णुदेव आणि ब्रह्मदेवांचे भांडण चालू होते. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. तेवढ्यात एक जळलेला खांब त्यांना दिसला आणि त्याच्यातून नाव झालं. तेव्हा खांबाचा पहिल्याने भाग शोधून तेच सगळे श्रेष्ठ असणार. त्या खांबातून नाव झालं. दोघं गेले. ब्रह्मदेवांनी पक्षाचं रूप घेऊन गेले आणि विष्णुदेव देखील गेले, पण दोघांना काही सापडलं. दोघांनी हार मांडली, पण ते साधारण खांब नव्हता, ते महादेवांनी रूपांतर घेतलेलं होतं. डबल भांडण चालू झाले. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. विष्णुदेव म्हणाले, माझे एक हात आहे, त्याच्यावर एक कमल आहे, त्या कमलावर तुम्ही बसला म्हणून मी श्रेष्ठ. म्हणून ब्रह्मदेव म्हणाले, आता वादवादीचे बारी नको. ते म्हणाले, हा तुम्ही श्रेष्ठ आहे. सगळ्या लागल्या. असेच लगेच त्यांचे भांडण मिटले. म्हणून ते ब्रह्मदेव असेच एका दिवशी बसले होते. तेवढ्यात त्यांच्या मांडीवर प्रत्यक्ष महादेव आले. आणि ब्रह्मदेव म्हणतात, तुझं नाव काय रे? त्यामध्ये माझं नाव काहीच नाही. मग ब्रह्मदेव त्याचं महादेवांचं नाव ठेवते रुद्र. रुद्र म्हणजे रडणार. त्याला ते नाव आवडलं. 108 नाव देत त्याच्यातलं त्याला एक पण आवडत नाही, पण त्याच्यात एकच नाव साधलेलं होतं, ते म्हणजे शंकर महादेव. म्हणून आता सध्या त्यांचं शंकर महादेव नाव आहे. आणि त्यांना आई वडील नाहीयेत, तरी ते आई महालक्ष्मीला मानतात आणि वडील ब्रह्मदेवांना मानतात. विठाल.
आता महादेवचा विवाह कसा झाला, पण पार्वतीच संग का झाला सांगतो तुम्हाला. एके दिवशी 12 वर्ष तपस्या पार्वती मातेने केलती आणि महादेवांना प्रसन्न केलत. महादेव म्हणाले, काय पाहिजे तुला, का मला बोलावलंस? पार्वती म्हणते, मला तुमची पत्नी होतात. मग महादेव म्हणतात, काही हरकत नाही, मी करीन तुझ्या संग लग्न. हळद मग झाले. मग लग्नाचे दिवस उजडला. मग तेव्हा काय झालं, सगळे भूत आले मंडपात आणि परण्यासमोर नाचत होते. कसले गाणं लावत होते सांगू का? पाखरा आजात केलंय तुला, हे पहिलं गाणं. आणि दुसरं गाणं हे दिलं तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहते. असले 2 गाणे त्यांनी लावले. महादेव म्हणाले, आता तरी तुम्ही बंद करा. त्या म्हणाले, नाही, आम्हाला अजून नाचायचंय. आणि तिसरं गाणं म्हणजे नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या बायकोने उपासे धरले, नवरत्नाचा बाजार भरला का माझ्या बायकोने उपासे धरले. आणि चौथं गाणं म्हणजे पोपट हा लग्नामध्ये मिठू मिठू बोल, असले त्यांनी 4 गाणं लावले. तेवढ्यात ब्रह्माने पुकारलं, नवऱ्या आणि नवरदेवांनी लवकर मंडपात यावे. मग पार्वती लगेच आणि स्टेजवर बसली आणि अजून नाचायचे सुडेत नव्हते. तेवढ्या मग त्याने असे 3 वेळेस पुकारले तरी महादेव काय आले नाही. महादेव तर घोड्यावर होते. आणि तेवढ्या पार्वतीने आपला मोबाईल काढला, मिस कॉल दिला, हॅलो महादेव, लवकर या, मी स्टेजवर आले. पण महादेव म्हणते, भूतांना आता तुम्ही नाचू नका. मग भूत म्हणते, मग आम्ही कोणत्या लग्नात नाचायचं महादेव? मग महादेव म्हणतात की तुम्ही नाचल्याशिवाय कोणतंच लग्न होणार नाही. म्हणजे ते आता लग्नात हात तुटूच तर नाचायचे. महादेवचे भूताचे मग महादेव स्टेजवर गेले. मग ब्राह्मण म्हणायला लागले, गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका. हे लग्न नाही, हे कीर्तन आहे विठ्ठल. हो, भोळा भादा दयाळू सर्व श्रेष्ठ आहेत, त्याला जास्त माणसं फसवतात. तुम्ही म्हणाल की कस काय, सांगतो तुम्हाला. आणि आपल्या जवळ ते असेल तेच आपल्याला धोका देत. तसं महादेवांना पण एकदा धोका दिलता. तुम्ही म्हणाल की कसा दिलता, सांगतो तुम्हाला. इतके मोठे दिवस झाले आणि महादेव रोज सकाळी उठायचे, आंघोळ करायचे आणि अंगाला भस्म लावायचे. तुम्ही म्हणाल की भस्म म्हणजे काय? एक माणूस जळलेला असत, त्याचे राख म्हणजे भस्म. मग महादेव रोज लावायचे. मग महादेवांनी एकदा लावला पण संपायला लागला, पण थोडा होता. मग तो उचलला आणि कैलास पर्वतावर टाकला. त्याच्यातून एक भस्मासूर नावाचा एक माणूस प्रगट झाला. महादेव म्हणतात, आज पासून तू मला भस्म शोधून आणायचा आणि तुझं नाव म्हणून भस्मासूर. मग तो त्याच दिवशी गेला, पण त्याला सापडला. एक सैनिक दिसले, पण त्याला तो म्हणाला, मला भस्म पाहिजे. भस्मासूर म्हणाला, तो म्हणाला की आता लय जण मराना. मग तू एक काम कर, तू शंकर महादेवांचा भक्त आहेस ना, तू शंकर महादेवांना एक वरदान, त्याच्या डोक्यावर भस्म होऊन जाईल, जळून जाईल. मग तो गेला. महादेव म्हणाले, कथा तूर. मग तो त्या सैनिकांकडे गेला आणि म्हणाला, मला खरं वरदान दिले तर नाही मी हे बघणार. पण त्या सगळ्या सैनिकांना जाळायला लागला. सगळ्या सैनिकांच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. तेवढ्यात एक सैनिक गेलतावर तेव्हा म्हणाला, तू
देवतांना मारायला पाहिजे ते नामस्मरण करते सैनिक पण वाईटच होते. मग तो गेला आणि काय रामचंद्र कांत्र भजंत्र कांत्र सिक्के भजन तू पार्वती ते म्हणत होते. तेवढ्यात भस्मासूर गेला. एका साधूच्या डोक्यावर हात ठेवला. तो भस्म सगळे पडायला. त्यांनी दुसरं ठिकाण केलं आणि ते तिथं म्हणाले राम भजंत्र कांत्र सिक्के भजन तू पार्वती. तरी तो तिथं गेला. नारदने हे बघितलं. आकाशातून तो हवेत होता नारद. तेवढ्यात भस्मासूर जातो आणि उडत उडत आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवायला. तो पळत महादेवांकडे जातो आणि तेवढ्यात भस्मासूर राजा देखील होत. तेवढ्यात त्या राजमालीत एक स्त्री ते म्हणतो मी ह्या सगळ्यांना जाळून टाकणार आणि त्या स्त्रीला राजकुमारी बनवणार आणि मी राजकुमार होणार. तो सगळ्यांना मारायला. तेवढ्यात एक सैनिक आला लढायला. त्याला पण भस्मासूरने भस्म करून टाकलं आणि ती स्त्री होती. तो विचारला मी राजकुमार तू राजकुमारी होशील का. मग ती लय रडायला लागली आणि ते चक्कर आली. ती म्हणजे कस काय चक्कर आली. तो सगळे शेवटी एक सैनिक वाचलेला तो तिचा पती होता. मग तिला चक्कर आले. तेवढ्यात नारद महादेवांकडे पळत गेला आणि म्हणा तुमचा भक्त माझ्या डोक्यावर हात ठेवायला गेला पण मी लई पळत आलो. महादेव म्हणाले तू कुणाविषयी बात करतोयस नारद. मग नारद म्हणतो तुम जानते हुए भी भूल जाते इसलिए सब जन तुमको भोलेनाथ कहते हैं. मैं भस्मासुर के विषय बात कह रहा हूँ. महादेव म्हणतात हा का त्याने तुला काय कष्ट दिलं. मग नारद म्हणतो ओ मेरे सिर पर हात रखने गया था. तेवढ्यात पार्वती म्हणते फिर नारद तुमने क्या किया. मग ते म्हणतात भागने के बिना करता तो क्या माता. आणि मग तो म्हणाले तो काही साधूंना पण मारत होता. कुणाच्या पण डोक्यावर हात ठेवत होता. मग महादेवांना राग आला. तो म्हणाले ते जोरात ओरडले भस्मासूर इधर आ. तेवढ्यात तो येतो. पार्वतीला म्हणतो ए सुंदरी तू कोणस मी तुला राजकुमारी बनवा आणि मी राजकुमार होणार. तेवढ्यात महादेव म्हणते ती माझी पत्नी. पहिल्यांदा तुम्हालाच भस्म करावं लागणार. मग तो जातो. नारद म्हणतो महादेव भाग जा. मग तो पळायला लागला. महादेव पळतात आणि त्याच्या मागे तर नारद. मग एके दिवशी एका ठिकाणी गेले महादेव आणि त्यांनी एका वृक्ष रूप घेतलं. मग नारदने हे विष्णुदेवांना सांगितलं काय चालू ते. मग विष्णुदेवाने एका स्त्रीचं सुंदर मोहिनीचा अवतार घेतला आणि तो गेला आणि भस्मासूरच्या मागे ती गेली. मोहिनी म्हणजे विष्णुदेव. मग तिने छुमछुमाचा आवाज केला. मग भस्मासूर जवळ जातो आणि म्हणतो की मी राजकुमार तू राजकुमारी होशील का ग. माझ्या संग लग्न करशील का ग. मोहिनी म्हणजे विष्णुदेव म्हणते बर पण एक काम करावं लागेल. 2 अटी पूर्ण करावं लागतात ना. तेव्हा म्हणतो कोणते 2 अटी. भस्मासूर म्हणतो. मग मोहिनी म्हणते म्हणजे विष्णुदेव म्हणतात की पहिली माझ्या कुलदेवतापाशी तू यायचं. आणि ते कुलदेवता म्हणजे कोण होतं ते झाड म्हणजे महादेव होते. मग ते जवळ जातात. हे झाड म्हणजे माझा कुलदेवता आहे. तर दुसरी अट तू मी जसं नाचेन तसं तू नाचायचं तरच मी तुझ्या संग लग्न करणार. मग तो म्हणा बरं मी नाचन. मग पहिल्यांदा पाय हलविते मोहिनी डबल कंबर हलविते डबल हात गोल गोल फिरवते आणि असं करता करता आपला उजवा हात तिने आपल्या डोक्यावर ठेवला. जसे भस्मासूरने देखील आपल्या उजवा हात ठेवला आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा नृत्य त्याने केला. असेच आपल्या जवळचेच आपल्याला धोका देत असतात. बघा मी बोललेलो सगळे पाहिजे भोळा भाबडा दयाळू सर्व श्रेष्ठ जास्त माणसे त्यालाच पाहिजे. तसं महादेवाला
भस्मासुरने फसवलेलं हे त्या अभंगाचं प्रथम चरण. आणि आहो भगवान शिव का भोलेनाथ क्यों कहते? क्योंकि भूल जाते इसका भोलेनाथ कहते, और भूल जाते इसलिए सब दिन इसका भोलेनाथ कहते हैं. ही कीर्तन रूप शाळा भगवान बाबांनी मध्ये गायनकार, ताड वाजवणारे, पकवाजवाले आणि तुम्ही सर्वांनी पूर्ण मंडळ भगवान बाबाने भाऊ कृपा आशीर्वादामुळे आहे. आणि भगवान बाबांनी आपल्याला 2 संदेश दिले. ते दोन्ही संदेश म्हणजे कोणत्या? पहिला, मांसाहारी सोडा, दारू सोडा आणि असली कीर्तन रूपी सेवा ठेवा. सप्ते ठेवा. बालूमामांचे, विष्णुदेवांचे, महादेवाचे, कुणाचे पण सप्ते कीर्तन रूपी सेवा अशी ठेवा. असं भगवान बाबा पहिला संदेश मध्ये सांगते. दुसरा संदेश म्हणजे आपली 1 एकर जमीन विकवा, आपण आपल्या मुलांना घडवा. आपली 1 एकर जमीन विकवा, आपण आपल्या मुलांना घडवा. 2 संदेश आपल्याला भगवान बाबांनी दिले आहेत. आणि आपल्याला ज्ञानेश्वर माऊली देखील सांगतात, चंद्र ते ते चंद्रिका, शंभू ते ते अंबिका, संत ते ते विवेक स्नेह की जय. म्हणजे तिथे चंद्र, तिथे चंद्रिका असते, तिथे महादेव, तिथे पार्वती असते. संत म्हणजे तिथं संत, तिथं सुविचार असतात. म्हणजे संतांजवळ सुविचार, सुविचार म्हणजे चांगला विचार, विचार म्हणजे तो चांगला वागतो. तसे संत सगळे चांगले वागतात. आणि भगवान बाबा देखील किती चांगले वागतात. तुम्ही आम्ही देखील किती चांगले वागतो. तुम्ही इतकं चांगलं वागत असले तर ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या तोंडाने देखील म्हणले असतं, डॉक्टर ते ते विवेका, न्यायाधीश ते ते विवेका, IPS ते ते विवेका, पोलीस ते ते विवेका, आमदार ते ते विवेका, सरपंच ते ते विवेका. असे का बोलले नाही? त्यांच्याजवळ सुविचार नसतोच, फक्त संतांजवळच सुविचार असतो. विठाला हवा. आताचे लेकरं काय मागतात? मला बॉम्बे पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे, मला कुरकुरे पाहिजे, असे हट्ट करतात. पण भगवान बाबा कशाचे हट्ट करायचे सांगतो तुम्हाला. भगवान बाबाचं पूर्वी आबाजी असं होत. आबाजी दर यात्रेला नारायणगडावर जायचे.
ते एका वर्षी यात्रेला गेले आणि त्यांना माणिक बाबा दिसले. ते 4 माणसांसंग बोलत होते. ते पळत गेले आणि म्हणाले, मला गुरुमंत्र दे ना माणिक बाबा, मला गुरुमंत्र द्या. ते म्हणाले, तुझ्या पुटकऱ्यांना नसतो देत, असल्या लेकरांना. मग तो डबल म्हणतो, माणिक बाबा गुरुमंत्र द्या ना मला. मग माणिक बाबा म्हणतात, ते याला पडून लावायला पाहिजे. ते म्हणाले, त्यांना एक शिकार दिसला. ते म्हणाले, त्या शिखरावरून उडी टाकलेल्यांनाच मी गुरुमंत्र देत असतो. मग पायरी ना पायरी असे चढत आबाजीवर गेले, म्हणजे भगवान बाबा, आणि म्हणाले, माणिक बाबा उडी खाऊ का मी? मग सगळे तिथं आले आणि म्हणतात, तुला कुरकुरे देतो, मुरकुरे देतो, मोबाईल देतो, चॉकलेट देतो, खाली ये. महिला मंडळी टुकू कोण बघतात. त्याकडे होते का मोबाईल, चॉकलेट, कुरकुरे, मोबाईल? तर नव्हते. आणि ते म्हणाले, तुला मी माझी कमाई मधले पैसे देतो रे, खाली ये. मग माणिक बाबा पुढे गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्यांना मी नक्कीच गुरुमंत्र देणार, खाली ये. मग आबाजी म्हणतात, म्हणजे भगवान बाबा म्हणतात, शिखरावरून ते उडी टाकतात त्यांना गुरुमंत्र असतो. मग चेंडू पडल्याप्रमाणे दंडेशिंग खाली उडी टाकत आणि उठून उभा राहिला आणि माणिक बाबांचे पाय धरले आणि म्हणाले, आता तरी द्या गुरुमंत्र. भगवान बाबा तर गुरुमंत्राचा इतका हट्ट करायचा आणि आपण मामाला इतका हट्ट करतात. मग माणिक बाबा म्हणतात की तुझ्यासारख्यांना नक्कीच मी गुरुमंत्र देणार, पण गुरुमंत्राच्या आधी आजपासून तुझं आबाजी नाव नाही, आजपासून तुझा भगवान बाबा नाव. म्हणून तेव्हापासून आपण त्यांना भगवान बाबा नावाने ओळखतो. विठ्ठल आणि हो नामस्मरण करा, भक्ती करा, कुणाची कोणत्या पण देवाची करा, महादेवाची करा, बाळूमामाची करा, कोणत्या संताची तुम्ही भक्ती करा. आणि संत तुकाराम महाराज देखील आपल्याला सांगतात, नाम घेता उठा नाम घेता उठा होय संसाराची तुटी, होय संसाराची हर्षाला बंदाबाची, हर्षाला बंदाबाची, नाना करते साधन नाही, नाना करते साधन नाही. असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. पण कुणासारखं नामस्मरण करायचं तर भक्त बल्लार सारखं सांगतो तुम्हाला. भक्त बल्लारच्या आईचं नाव काय आणि वडिलांचं नाव हिरण्यकश्यप. मग हिरण्यकश्यप म्हणतो, एक यादू आता मी तपस्या करायला चाललो. मग तो जातो, त्याला वाटेत एक दगड दिसला, इतका मोठा होता आणि त्याचे एकदम चांगल्या अक्षराने नारायण असा शब्द लिहिता. मग त्याला राग आला आणि तो घरी आला आणि काही तर बघितलं. मग ते म्हणते, अहो तुम्ही तर तपस्या करायला गेलतात, काय? आणि ते म्हणतो, तुला माझा दुश्मन तर माहितीये, नारायण. मग जाताना मला एक दगड दिसला, त्याच्यावर नारायण असं होतं. कायादू चांगली होती आणि हिरण्यकश्यप वाईट होता. मग ते म्हणाले, आताच खरा मौका आहे, याच तपस्या करून घ्यायचा. मग ते म्हणते,
असं तिने प्रश्न विचारला. कोणत्या दगडाचं नाव काय होतं असे प्रश्न विचारित 108 वेळा नामस्मरण नारायण या शब्दाचं करून घेतलं. मग तो डबल शॉर्टकटनी गेला आणि ब्रह्मदेवाची तपस्या केली. मग ब्रह्मदेव भेटल्यावर तो म्हणले मला वरदान द्या ना. मग ब्रह्मदेव म्हणते कोणतं वरदान पाहिजे हिरण्यकशिप तुला? तो म्हणतो की मी ना पाण्यात ना आगीत मला मरण येणार नाही, ना घरात ना घराच्या बाहेर मला मरण येणार, ना आकाशात ना पृथ्वीवर मला मरण येणार नाही. मग ब्रह्मदेव म्हणाले कथा सुरू म्हणतो म्हणाले अजून मला वरदान द्या. ते म्हणाले कोणतं ते म्हणले ना पक्षी ना प्राणी मला मारू शकत नाही, ना मानव ना देव मला मारू शकणार नाही. मग डबल ते कथा सुरू म्हणले. मग त्याला अभिमान झाला, तो देवाच्याहून मोठा. तेवढ्यात त्याला भक्तपल्लव नावाचा एक मुलगा पोटी आला. तो सतत विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं. ओम भगवते वासुदेवाय, ओम भगवते वासुदेवाय असं त्याचं ते नामस्मरण चालूच असायचं. मग हिरण्यकशिपूला राग यायचा. मग तो त्याने समुद्रातून खाली डोंगरावर समुद्रात ढकलून दिलं. लगेच विष्णुदेवांनी येऊन वाचवलं. सापीच्या खोलीत घातले. लगेच विष्णुदेवांनी येऊन वाचवलं. उकळत्या कढईमध्ये त्याला उभा राहायला लावलं. लगेच विष्णुदेवांनी येऊन वाचवलं. मग हिरण्यकशिपूला इतका राग आला. मग त्याने त्याच्या होलिकाची मदत घेतली. त्याच्या बहिणीला एक वरदान होतं, तिला आगीत मरण येणार नाही. मग ती आगीत गेली होलिका आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हाद. मग तो तेव्हा पण नामस्मरण करायचो. ओम भगवते वासुदेवाय हेच देवाचं तो सतत नामस्मरण करायचा. विष्णुदेवाने इतकी कडक ती आग केली, इतकी कडक केली की होलिका त्याच्यात जलायला लागली आणि भक्त प्रल्हादला एक गोल कडा लावला. मग उलटच घडलं. होलिकाला वरदान होते तरी तिला मरण आगीत आलं. भक्त प्रल्हादला वरदान नव्हते तरी त्याला आगीत मरण आलं नाही. हिरण्यकशिपूला इतका राग आला, याच्या भक्तीमुळे माझी बहीण मेले. त्याने एका खांबाला आग लावली. मग आग लावली आणि त्याला बांधलं. लगेच ते गार झालं आणि तो 3 वेळेस एकाच देवाची तपस्या केली. ओम भगवते वासुदेवाय, ओम भगवते वासुदेवाय, ओम भगवते वासुदेवाय असे त्याने 3 वेळेस तपस्या केली. मग 3 वेळेस त्याने अशी तपस्या केली की लगेच तो कान फुटला. त्याच्यातून नरसिंह बाहेर आले. विष्णुदेवाने नरसिंहचा अवतार आणि युद्ध चालू झालं. तेवढ्यात हसू लागले हिरण्यकशिपू. हा 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 हा. मग त्याला नरसिंह बोलतो कशाला हसतोय? तर म्हणे मला वरदान आहे. प्राणी ना पक्षी माझं मरण करू शकत नाही, ना मानव ना देव माझं मरण करू शकणार नाही. ना माझ्या घराच्या घराच्या बाहेर मरण येणार नाही, ना पाण्यात ना आगीत माझं मरण येणार नाही, ना आकाशात ना पृथ्वीवर मला मरण येणार नाही असं मला वरदान आहे. बसला. हसायला लागला तो. तेवढ्यात नरसिंह म्हणाला की मी तुझा नक्कीच वध करणार. त्याने त्याच्या पायाला ओढला आणि उंबऱ्यावर नेवलं आणि त्याच्या मांडीवर त्याला असं पालथळ ठेवलं. म्हणजे असं सुलट ठेवलं आणि म्हणाला तुला वरदान आहे ना तरी मी तुझं मरण करू शकतो. ते म्हणाला हा तुम्ही माझं नक्कीच मरण करू शकणार नाही. मग तेव्हा म्हणतो तुला सकाळला रात्री असं मरण आहे ना, बघ तू बाहेर आता सध्या सायंकाळ तुझा देव ना मानव ना पक्षी ना प्राणी मरण करू शकणार नाही. मी नरसिंह ना शस्त्रास्त्राने
माझ्याकडे नख आहेत. नख आहे. तू घराच्या बाहेर ना घराच्या आत आहेस, ना पाण्यात ना आगीत आहेस, ना आकाशात ना पृथ्वीवर आहेस, तू उंबऱ्यावर आहे, माझ्या मांडीवर आहेस, तर मी तुझा नक्कीच वध करणार. मग तर दिशीन त्याने पोट फाडले. पोट फाडल्यावर भक्त प्रल्हाद रडायला लागला आणि तेवढ्या सगळे देव नरसिंहाला शांत करायला आले. तेवढ्यात भक्त विष्णुदेवांची बायको देवी ती भक्त प्रल्हादला सांगते, तू विष्णुदेवांना शांत करशील का? तो म्हणाला बर. म्हणतो पुढे जातो. भक्त प्रल्हाद म्हणतो, विष्णू देवता तुमचे नख आणि तुमचा चेहरा बघून मला लय भीती वाटायली. तुम्ही आपलं खरंवालं रूपांतर घे ना. पण त्याच्या तोंडाने ऐकल्यावर नरसिंह आपलं खरंवालं विष्णुदेवांचं रूप आपलं घेतात. म्हणजे आपण कोणत्या पण देवाची तपस्या केली तर आपल्या मनातलं काम आणि क्रोध निघून जातात. जसं भक्त प्रल्हादच्या मनातलं काम आणि क्रोध निघून गेले. हे अभंगाचे दुसरे चरण. काही माणसांना सांगितलेलं नीट कळतच नाहीत. तुमची इतरलं नाही तर वादविवादाची बारे आमची इतरल्यांना काहीच कळत नाही. आणि तुमच्या दुप्पट हुशार कसले हुशार सांगतो. एक राम्या नावाचा हुशार मुलगा होता. तो विठ्ठल दगड फोडत होता. त्याचा मित्र शहाणा एकदम हुशार होता. दर परीक्षेत तो पास व्हायचा. एकदम खरावाला हुशार होता. पण तो बाजाराला जात होता. दोघे एकाच गल्लीमध्ये राहत होते, एकाच वर्गातले. मग तेवढ्यात शहाण्या म्हणतात, अरे राम्या काय करतोयस? तेवढ्यात त्या म्हणतो, काय नाही रे, विठीने दगड फुटत नाही. मग तेवढ्यात शहाण्या म्हणतात, अरे डोक्याचा वापर करायचा असतो. मग तो लगेच गेला बाजारात. भाजीपाला त्याने घेतला आणि तेवढेच राम्याने डोकं घेतलं आणि डोकं दगडावर आपटिलं. दगड रक्त यायला लागला. अशी डायरेक्ट चीर पडले. चीर पडल्यावर दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणाले, कस काय असं लागलं रे? तो म्हणतो, मी विठीने दगड फोडीत होता. माझा मित्र शाना तो म्हणाला डोक्याचा वापर करायचा असतो. तू आमच्या वर्गातले हुशारच होते. दर परीक्षेत पास व्हायचा. पैकी मार्क यायचे. 150 पैकी 150 त्याला मार्क मिळायचे. मग मी त्याचं ऐकलं. मग मला असं रक्त आलं.
मग डॉक्टरांनी कपाळालाच हात लावला, म्हणाले, अरे मूर्खा, बिनाकलीच्या कांद्या, डोक्याचा वापर करणे म्हणजे युक्ती वापरणे. विठ्ठल असला एक जण होता, दुसरा कसला हुशार होता सांगू का? सांगतो. आळंदी मध्ये हरिपाठ गार्डन तर सगळ्यांना माहिती आहे. एक मुलगा होता आणि त्याला आई वडील होते. मग ते आळंदीला मधल्या हरिपाठ गार्डन मध्ये गेले आणि बाहेर एक दुकान होतं, त्याचे चॉकलेट ते मिळायचे. ते दुकानापाशी आले की खाली तो रस्त्यावर लोळायला लागला, मला चॉकलेट घ्यायचे, चॉकलेट. मग त्याचे पप्पा चॉकलेट घेतल्यावर दात किडतात, खाल्ल्यावर दात किडतात, नको घेऊ, आपण नंतर घेऊ, नाहीतर घ्यायचंच नका, तेव्हा मला आत्ताच पाहिजे. मग त्याचे पप्पा त्याला 2 चॉकलेट घेऊन देते आणि मग मला एक कान आलं, थांब मी येतो. मग वडील निघाले आणि ते दोघं गेले. तो खेळत होता, खेळता खेळता त्याने एक चॉकलेट फोडून खाल्लं आणि दुसरा फोडलं की लगेच चिखलात पडला. तो खाण्यासाठी असं उचलायला लागला. तेवढ्यात आई म्हणते, ते खाली पडल्यावर ते छी झालं, छी, आपण दुकानातून नवीन घेऊ. माई बाहेर गेला आणि एक चॉकलेट नवीन आणलं आणि त्याने त्याला दिलं, म्हणते त्याने खाल्लं. तेवढ्यात वडील यायला लागले, दोघं गेले. तेवढ्यात वडील पडले, माई पळत साडीवर गेले, अरे उचलायला लागले. तेवढ्यात मुलगा म्हणतो, आई नको उचलूस पप्पांना, आई नको उचलूस पप्पांना, पप्पा आता खाली पडले, छी झाल्या, छी, आपण दुकानातून नवीन पप्पा घेऊ, नवीन पप्पा घेऊ. याच्या दुप्पट एक हुशार होता. आई वडील त्याला नेहमी सांगायचे, उन्हात नाही थांबायचं, उन्हात नाही थांबायचं. पण तो एका दिवशी उन्हात थांबला. माई ओरडले, अरे उन्हात काय करतोस? त्याडे तो म्हणतो, आई लय घाम आलाय, तो उन्हामध्ये वाळायलाय. विठ्ठल आणि देवाची भक्ती करा, नामस्मरण करा, चांगलं वागा, शिवनामाचं जप करा. पण कुणासारखं? ते रूपमन्यू सारखं. पण त्याच्या आई वडिलांचं नाव काय? आईचं नाव कलावती आणि वडिलांचं नाव अग्रपाद असं होतं. आणि त्याच्या गुरुचं नाव होतं की धम्य ऋषी. तो धम्य ऋषीचा शिष्य होता आणि शंकर महादेवांचा तो भक्त होता. लवकरच त्याचे वडील वारले गेले. तो गावात भिक्षा मागत होता. म्हणतो त्याच्या मामाच्या गावाला गेला. मामीने रोज त्याच्या आवडीचं खायला केलं, एकदम त्याला नीट प्रमाणे सांभाळलं. आणि 4थ्या-5व्या दिवशी काय झालं, त्याला एक दुधाचं कोण काहीच खायला नाही दिलं. पाणी प्यायला लागले की ते मडकं एका बुक्कीत खाली आपटायची आणि त्याला पाणीच नसत द्यायचे, काहीच नाही. फक्त रोज झोपायचे, आंघोळ करायची, कपडे घालायचे आणि असं थांबायचं. असं त्याला रोज का ते सांगायचे. कसं सांगू का, मामी एकदम खडूस वाईट असायची आणि मामा एकदम चांगला असायचा. इथं लिखवतच नाही, सगळ्या मामा चांगले, उपमनूची मामे वाईट होईल. नाहीतर इथंच माझे मामा कीर्तन चालू असतानाच मागून बुक्क्या घालीन. विठ्ठल विठ्ठल. एका दिवशी तो मामाकडे गेला. मामाने त्याला लाडू दिले आणि तो खायला लागले की तो एका बुक्कीत खाली त्याने त्याच्या मामीने टाकलं. त्याच्या मामीचं नाव होतं ताराबाई. मग तिने घेतलं आणि म्हणते, कसले वडील आहेत, स्वतःच्या मुलाला द्यायचे तर वाईट मुला देते, तुम्हाला काही शरम येतं का? आणि ते बेलनं फेकून ते म्हणाले चला, बेलनं फेकून मारायला लागले. तेवढे त्याच्या रडायला आणि उपमन्यू आणि आई म्हणते, तू कधी तरी कोणत्या तरी देवाला प्रसन्न कर रे.
उपमन्यू मग ते म्हणाले बरं मी नक्कीच करेन. त्याची मामी ताराबाई आणि उपमन्यू आणि त्याची आई कलावती ते सगळेजण एके दिवशी एका रानात गेले. गुरांना खाऊ घालत होते आणि त्याची आई कपडे धुत होते. जायचा टायमिंग झाला. मग ताराबाई आणि कलावती गेले. उपमन्यू मग दुसरीकडेच गेला. त्याला वाटेत जाताना एक पिंड दिसले आणि त्याच्या मागे काळ्या रंगाची गाय आली. तो त्याचं खूप रक्षण करायचा, तिला चारा द्यायचा, एकदम चांगलं तिला जपायचा. मग तिला उपमन्यू तिचा मालक असा वाटायचं. पण त्या गायीचा मालक होता, मालकीण होती म्हणजे ती ताराबाई. म्हणतो अरे ही गाय माझ्या माग आली, तिचा काहीतरी उपयोग मी करणारच. मग त्याने धार ओढली आणि ते दूध त्या पिंडावरती पडलं. मग पूर्ण पिंड त्याने साफ झाल्यावर काय झालं मग तो गेला 3 मोगऱ्याचे फुलं तोडून आणले आणि त्याच्यावर ठेवले आणि 5 बेलाचे पानं आणले. तेव्हापासूनच म्हणतात ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा मग तो तपस्या करायला लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तेवढ्यात माझे म्हणाले किती वर्ष झालं? बस 3 वर्ष झालं माझी तपस्या करताय. 3 वर्ष तपस्या झालं करतात. आता माझं खरं बघताय का नाही? मी बघणारच. मग माझ्या इंद्रदेवाचं रूप घेतलं आणि गेले. आके खोलं. उपमन्यू त्याला वाटलं महादेवच आले. त्याने उघडला आणि म्हणतो तुम्ही स्वर्गाचे राजे इंद्रदेव, मित्र महादेवाची तपस्या करतो, तुमचं काय काम येतं? ते म्हणाले तू तुझी तपस्या बंद करून टाक, मी तुला स्वर्गाचा राजा करेन. नारद तिथूनच चालला होता. त्याने ऐकलं आणि सांगितलं. तर कुणाला सांगितलं? इंद्रदेवतांना. म्हणतो लवकर जातात. खरा आणि इंद्र पाण्यातून टुकू टुकू बघतो आणि खरावाला इकडून टुकू टुकू बघतो आणि खोटवाला तर पुढं. मग ते म्हणतात कसला रे नारद, मला बिनकामाचं मी माझ्या सैनिकांना सांगत होते बिनकामाचं इकडे आणलं, ते परीक्षा घ्यायला. मग तो डबल गेला आणि सिंहासनावर बसले. ते म्हणाला मला तुमच्या संग काहीच नाही बोलायचं, मला महादेवांची भक्ती करायची. माझ्या आईने सांगितलं तू महादेवांना प्रकट कर, प्रत्यक्ष पुढं आण, म्हणून मी महादेवांचीच करणार, तुमची नाही. तो डबल म्हणाले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तेवढ्यात इंद्रदेव म्हणजे महादेव एका हवेतून असं ओम शब्द हवेत उडवायला लागले. मग तो त्याच्या माग गेला. तेवढ्यात 6 पिंड तिथं आहे आणि अशा 4 भिंत्या आल्या आणि तो आत होता. तो ओम नमः शिवाय म्हणायला लागले. तो मग नंतर तो म्हणतो मैं मेरे माँ को बुलाता, ओ जल्दी आती थे, ऐसे मैं आपको बुला रहा